अवैध धंदे बंद करा. राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ तालुका अध्यक्षकडून उपोषण सुरू. तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांचे दुर्लक्ष. संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांना मागील 20 जून रोजी निवेदन देण्यात आले. तसेच पत्रकार संघाला युवा स्वाभिमान पार्टी कडून जाहीर पाठिंबा दिला असून यांनी सुद्धा तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे. परंतु आजपर्यंत तालुक्यातील अवैध धंद्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शेख कदीर व रवी सोळंकी यांनी आज दि. 4 जुलै 2024 तामगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणा वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष आशिष धुंदडे यांनी युवा आघाडीकडून जाहीर पाठिंबा व आपले मत व्यक्त करताना ते बोलत होते की संग्रामपूर तालुक्यातील वलीमटका, फरपकडी, डुप्लिकेट देशी दारू विक्री अशा अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. याच धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी करून यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. जय भीम, जय शिवराय. आज तामगाव पोलीस स्टेशन संग्रामपूर येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष शेख कदीर यांचं या तालुक्यात जो समस्त अवैध धंद्यानं थैमान घातला, या समस्त अवैध धंद्यांच्या विरोधातलं या ठिकाणी त्यांनी उपोषण या तामगाव पोलीस स्टेशनच्या कार्यालयासमोर चालू केलं. त्यांच्या प्रामुख्याने मागणी आहे की या संग्रामपूर तालुक्यामध्ये जो अवैध धंद्याचा जो ऊत आला आहे, ज्या अवैध धंद्यामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक तरुण बेघर झाले, ज्या तरुणांचे आम्ही आमच्या डोळ्यानं मृत्यू पाहतो, अशा तरुणाईसाठी, इथल्या अनेक संसारांसाठी त्यांचा हा अविरत चाललेला लढा आहे. या लढ्याला वंचित बहुजन आघाडीचा आमचा जाहीर पाठिंबा आहे. संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतो की हे अवैध धंदे संग्रामपूर तालुक्यातील या लोकांच्या मुळावर उठलेले अवैध धंदे आहेत. या धंद्यांमुळे अनेक तरुणाई बर्बाद झाली, या धंद्यांमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक महिला आणि पुरुषांमध्ये वादविवाद होऊन ते वाद या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी समोर येतात आणि संसार उद्ध्वस्त होतात. त्यासाठी या उपोषणाची तात्काळ या ठिकाणी मागण्या मान्य करून या तालुक्यातला जो अवैध धंद्याला खतपाणी घालणारे या ठिकाणचे काही अधिकारी असतील, या ठिकाणच्या अधिकाऱ्या माध्यमातून ज्या अवैध धंद्याला या ठिकाणी खतपाणी घालल्या जाते, त्यांना प्रोत्साहन दिले जाते, त्या अवैध धंद्यावर या ठिकाणचे या जिल्ह्याचे एसपी आणि DYSP या ठिकाणी शांत का आहात, हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला या जनतेला या ठिकाणी पडलेला आहे. म्हणून या ठिकाणच्या एसपींना, या ठिकाणच्या DYSPंना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की संग्रामपूर तालुक्यात अवैध धंदे चालू असून तुमचे या ठिकाणचे स्थानिक PI या ठिकाणी काय करतात याच्यावर तुमचं लक्ष आहे का नाही. या ठिकाणी या जनतेवर या अवैध धंद्याच्या माध्यमातून जो घात चालू आहे, हा घात कधी थांबणार, आमच्या तरुणाईचं उद्ध्वस्त होणारं हे जीवन कधी थांबणार, या ठिकाणचे हे परिवार जे या अवैध धंद्यामुळे उद्ध्वस्त होतात हे कधी थांबणार. आम्ही अनेकदा या ठिकाणी रस्त्यावरून येतो जातो पाहतो, त्यावेळेस या वरवड अनेक शाळा समोर आहेत, अनेक गावामध्ये जातात, गाड्या सुसाट पडतात, त्या ठिकाणी लहान लहान मुलं रस्त्यावर असतानाही या गाड्यावाल्यांना भीती नाही. रस्त्याच्या चौकातून जर अवैध धंद्याच्या गाड्या तालुक्यात फिरत असतील तर या पोलीस प्रशासनाचं लक्ष कुठं आहे, यांच्या डोळ्याला पट्टी काय आहे, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणून हे अवैध धंदे तात्काळ बंद करा, यांना लगाम लावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी या उपोषणासंदर्भात जर रस्त्यावर उतरली तर याचे परिणाम या ठिकाणी या प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशारा या SP DYSP आमचे जे मजूर वर्ग आहे ते रोज हारून राहिले. वरली मटका दारू पिऊन त्याच्या घरी भांडणं झगडे होऊन राहिले. बरं, दुकानं कुठे लागलेले आहेत? समजा दुकानं पुऱ्या संग्रामपूर तालुक्यात हे जे खेडेपाडे गाव आहेत, फुल फकली, वरली, देशी दारू दुकान,